जीवनविद्या म्हणते सदा सावध तो सदा सुखी. आता सावध कुठे कुठे राहायचं हा मोठा प्रश्न आहे. पण खरं त्याचं उत्तर असं आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला सावध राहायला लागतं. आता बघा, आपण रस्त्याने चालतो. आता हा काय साधा विषय आहे की नाही, पण तिथे पण सावध राहणं गरजेचं असतं. स्किप टू द लेफ्ट असं आपल्याला शिकवलेलं असतं. त्यामुळे आपण डाव्या बाजूनी चालायचं रस्त्यावर असं आपल्याला शिकवतात. पण खरं म्हणजे डाव्या बाजूने चालणं कधी बरोबर आहे जर तुम्ही फुटपाथवरनं चालत असाल तर. खरं म्हणजे रस्त्यावरनं चालायचंच नसतं. पण आज आपल्याकडे फुटपाथ असतातच असं नाही. त्यामुळे आपण कधी कधी रस्त्यावरनंच चालतो, कधी कधी म्हणण्यापेक्षा नेहमीच चालतो, बरोबर. आता रस्त्यावरनं चालताना आपण जर डाव्या बाजूने चाललो तर काय होतं, गाड्या मागून येतात. आता गाड्या जेव्हा मागून येतात तेव्हा आपल्याला दिसत नाही. त्यामुळे त्या गाड्या आपल्या अंगावर येऊ शकतात, बरोबर की नाही. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण नेहमी उजव्या बाजूने चालायचं रस्त्यावर. म्हणजे आपल्याला समोरून गाड्या येताना दिसतात आणि आपण सावध राहू शकतो. आपल्या पालकांना एक वाईट सवय असते काही काही लोकांना, म्हणजे विचार करत नाहीत. आपली लहान मुलं जी असतात ना ती अशा बाजूला पकडतात की जिथून गाड्या जातात. रस्त्याच्या बाजूला जेव्हा तुम्ही लहान मुलांना हात धरता, काही लोक हात पण धरत नाहीत, समजलं ना. अशा वेळेला काय होतं माहिती आहे, ती लहान मुलं जेव्हा एखादी स्कूटर जाते, एखादी गाडी जाते, तेव्हा ती मुलांना त्रास होण्याची शक्यता जास्त असते. मुलांना अपघात होऊ शकतो. त्यामुळे खरं शहाणपण कसं आहे की मुलांना नेहमी आतल्या बाजूला ठेवायचं, रस्त्याच्या बाजूला ठेवायचंच नाही कधी. आणि हात धरूनच चालायचं. कारण मुलं कधी धावतील सांगता येत नाही. शेवटी लहानच मुलं ना ती, कधी धावतील कुठे सांगता येत नाही. आणि मग रडत बसण्यात काय अर्थ नाही ना. म्हणून एक लक्षात ठेवा, पहिली गोष्ट मी सांगितली फुटपाथवरनंच चाला, ही पहिली गोष्ट. फुटपाथ नसतील तर रस्त्यावरनं चालताना उजव्या बाजूने चालायचं. म्हणजे समोरून गाड्या आपल्याला दिसतात आणि आपण सावध राहू शकतो, कळलं. तिसरी गोष्ट मी सांगितली की मुलांना रस्त्याच्या साईडला न ठेवता फुटपाथच्या साईडला ठेवून हात धरूनच चालायचं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट हल्लीच्या काळातली, आपण सगळ्या काळज्या घेतल्या आणि आपल्याला सवय असते की कानामध्ये एअरपॉड्स टाकायची, गाणी ऐकत जायचं, किंवा मोबाईलवर बोलता बोलता जातो आपण. म्हणजे मोबाईलवर बोलताना आपण चालत राहतो. अशा वेळेला आपलं लक्ष ट्रॅफिककडे नसतं, कशाचकडे नसतं. आपण त्या मोबाईलमध्ये गुंतलेलो असतो आणि हे सगळ्यात डेंजरस आहे. कानात जेव्हा तुम्ही एअरपॉड घालता तेव्हा तुम्हाला हॉर्न मारलेलं पण ऐकू येत नाही, कळलं का. म्हणून चालताना एवढं काय मोबाईल घेऊन फिरलं पाहिजे नाही ना. फोन नंतर घेऊ शकतो आपण, पण चालताना फोनवर बोलायचंच नाही कधी. हे नीट लक्षात ठेवायचं. हल्लीच्या काळात ह्याच्यामुळे बरेच ॲक्सिडेंट होत आहेत. त्यामुळे सगळ्यांनी याबाबत काळजी घेतलेली बरी की नाही.